वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय। आरोपीने पीडितेला मागील 5 वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय। विरोध केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे। 10 मार्चला आरोपीने मुलीला घरी बोलावून मारहाण करत गरम लोखंडी पकडीने चटके देत अत्याचार। जय संविधान। हा व्हिडिओ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश किंवा बिहारचा नाहीये। हा व्हिडिओ शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातला आहे। तो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातला पारनेर तालुक्यामधला एक स्वयं ज्याने 5 वर्षापासून एक अल्पवयीन मुलीचे लचके तोडतोय, तिच्यावरती अन्याय आणि अत्याचार करतोय आणि शेवट लपतोय कुठे तर महाराज कीर्तनकार झालाय ना त्याच्या आड लपतोय। असे कित्येक लोक आहेत जे मोठे मोठे गुन्हे, बलात्कार, रेप, परत अजून दरोडे, चोऱ्या करून हे असले धंदे करून बसलेले आहेत, जे स्वतःला म्हणजे असं म्हणावं वाटतंय की स्वतः कोरडं पाषाण आहे आणि दुसऱ्याला सांगे ज्ञान। असल्या लायकीचे हे अवलादी आहेत। या अवलादी कुणाच्याही नसतात। गुन्हा करणारा माणूस कुठलाही नसतो, त्याची जात आणि धर्म बघितलाच नाही पाहिजे, त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे। असल्या नराधमांना या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये जगण्याचा सुद्धा अधिकार नाही। असली कुत्री जेलमध्येच बरी आहेत। असल्या लोकांना खरंच फाशी सुद्धा कमी पडेल, त्याच्यावरची जर कुठली शिक्षा असेल तर ती दिली पाहिजे, जसे की दुसऱ्या देशांमध्ये असते। हाल हाल करून मारलं पाहिजे असल्या लोकांना, अशा माकडांना। अरे विचार करा, ती मुलगी जिला अजून आयुष्य सुद्धा कळालं नाही, दमदाटी करून अंगावरती चटके देऊन तिच्यावरती अन्याय अत्याचार करणारा हा नराधम स्वतःला महाराज म्हणतोय, कीर्तनकार म्हणतोय, त्याचं नाव यशवंत थोरात। अरे नावाप्रमाणे तरी राहिला असता की रे। गोर गरीब पुरींवरती असे अन्याय अत्याचार करून तुम्हाला मिळतंय काय? आणि कुठे गेले धर्माचे ठेकेदार, ज्यांना फक्त हिंदू आणि मुस्लिम, हिंदू मुली असतील किंवा हिंदू मुलगा असेल त्याच वेळेस त्यांना आठवण येते का? आता हिंदूनेच हिंदूवरती अन्याय अत्याचार केला, आता कुठल्या बिळात लपलाय? अरे यांना बाहेरीन ह्या महिलांना, या मुलीला न्याय द्या। अरे द्या ना त्याला फाशी। तुमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, कुणाची वाट बघताय तुम्ही? अरे जरा लाजा वाटू द्या, लाजा। तुम्ही स्वयंघोषित राजकीय सुद्धा लोक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, पण याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती ब्र शब्द काढणार नाही का? तर आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत। अरे पण थोडी लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना, थोडीशी, जनाची नाही मनाची तरी, की आपण या लहान मुलगीला न्याय देण्यासाठी आपण जर त्या जिल्ह्यातले खासदार असाल, त्यातले आमदार असाल, राज्याचे मुख्यमंत्री असाल, तर झोपेचं सोंग घेताय का झोपलाय हे कळायला मार्ग नाही। मी प्रथम या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि जो यशवंत, स्वतःला स्वयंघोषित महाराज समजणारा यशवंत थोरात, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ही आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेची आम्ही पत्राद्वारे राष्ट्रपतींना लेखी स्वरूपात मागणी करणार आहोत। आणि शासन सुद्धा कडक पावलं उचलली पाहिजेत, कारण असल्या नीच वृत्तीच्या नराधमांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टावरती केस घेऊन या नराधमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। जय भीम, जय भारत, जय संविधान।